कृष्ण 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 हरे हरे. कुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोल बजरंग बली की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. प्रस्तुत प्रवचनरूपी सेवेसाठी आज अखंड हरिनाम सप्ताह निर्भर वर्ष 49 आणि पहिल्या दिवसाची पहिली सेवा प्रवचनाची आज या ठिकाणी मला लाभलेली आहे. आणि या प्रवचन सेवेसाठी आज जो श्लोक घेण्यात आलेला आहे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेला भारतीय युद्धामध्ये हा श्लोक आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेला आहे जो भगवद्गीतेमध्ये आहे आणि ज्ञानेश्वरीमध्ये सर्वांच्या परिचयाचा असा श्लोक आहे. सर्वांचा लाट असेल. अध्याय 4 आणि श्लोक 7 आणि 8 आहे. श्लोक असा आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्म्यं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. श्लोक सगळ्यांच्या परिचयाचा आहे. नित्य वचनाचा आहे आणि श्लोकाचा साधा सरळ सोपा अर्थ आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवत भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्म्यं सृजाम्यहम्. म्हणजे ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानी येते, धर्म अडचणीत असतो, धर्म संकटात असतो, त्या त्यावेळी यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवत भारत, भारत म्हणजे अडचण, अभ्युत्थान धर्मस्य तदात्म्यं सृजाम्यहम्. म्हणजे त्या त्यावेळी परमेश्वर अवतार घेत असतो. कोणत्या ना कोणत्या रूपात परमेश्वर हा अवतार घेत असतो. परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. म्हणजे भगवंत कशासाठी अवतार घेत असतात तर धर्माच्या स्थापना करण्यासाठी. परित्राणाय साधूना म्हणजे साधूंचं रक्षण करण्यासाठी आणि जे वाईट लोक आहेत, दुष्कृत करणारे लोक आहेत त्यांचा नाश करण्यासाठी भगवान जन्म घेत असतात, धर्मासाठी जन्म घेत असतात. असा एक श्लोक आहे. धर्मो रक्षता रक्षतः. म्हणजे काय आहे? धर्म आहे म्हणून आपण आहे, धर्म आहे म्हणून मंदिर आहे, धर्म आहे म्हणून मंडप आहे. धर्माचं जर आपण रक्षण केलं तर धर्म आपला रक्षण करतो. म्हणजे ज्या ज्या वेळी संकट आलेले आहेत, अडचणी आलेल्या आहेत, त्या त्यावेळी धर्मासाठी काही लोक पुढे आलेले आहेत. आज जर आपण पाहिलं मंदिरात देव आहे, पारायण चालू आहे, मंडप आहे, कशामुळे चालू आहे? हे सहजासहजी चाललेलं नाही आहे. जसं भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यामागं अनेकांचं बलिदान आहे, तसं आज जो आपण धर्म लावतो, आपण काय म्हणतो की मी हिंदू धर्मातला आहे. का हिंदू धर्मातला आहे? कारण माझे आईवडील हिंदू आहेत. आईवडील का हिंदू आहेत? त्यांचे आईवडील हिंदू आहेत. सरळ आहे. आपण आपल्या धर्मात जन्म घेण्यासाठी आपल्याला हिंदू आईवडील पाहिजे. परंतु हा धर्म जो आतापर्यंत आलेला आहे तो सहजासहजी आपल्या हातात आलेला नाही आहे. अनेकांचं बलिदान या ठिकाणी झालेलं आहे, अनेकांनी कार्य केलेलं आहे. मग काय आहे? आजच्या तारखेला 1657 साली छत्रपती संभाजी महाराजांनी जन्म घेतला आणि आज त्यांचा जन्मदिन आहे, जयंती आहे. छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या कार्यामुळं हे पारायण चालू आहे. यांच्या कार्यामुळं मंदिरात देव आहे आणि यांच्या कार्यामुळं धर्म आहे, यांच्यामुळे आपण आहोत. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. या निमित्तानं आज ज्यांची जयंती आहे ते धर्मवीर संभाजी महाराज
यांची जयंती आज आहे. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महान पराक्रमी महाप्रतापी वीर शिव शंभू राजा. शंभू राजाचं स्मरण आज या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आज त्यांची जयंती आहे आणि त्या अनुषंगानं छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचं धर्माविषयी कार्य आणि सर्व 18 पगड जातीतील लोकांना घेऊन त्यांनी जे स्वराज्य निर्माण केलं आणि त्या अनुषंगाने त्यांना जी पोषक भूमिका निर्माण झाली, या स्वराज्याला मावळे पुरवण्याची भूमिका कुणी केली असेल तर ते वारकरी संप्रदायाने केली. महाराजांनी युद्धात कार्य केलं असेल, पण गावोगावी जागृती करण्याचं, स्वदेश जागृती करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर संप्रदायातील कीर्तनकारांनी, प्रवचनकारांनी या मंडपामध्ये ज्या ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या त्या ठिकाणी त्यांनी समजावून सांगितलेलं आहे की महाराजांचं कार्य आहे आणि त्या मावळ्यांनो तुम्ही गावोगावी तिथं जा, हे आपलं कार्य आहे, पैशासाठी करायचं नाही. हे वारकरी संप्रदायाचं कार्य आणि त्याच अनुषंगाने आजच्या प्रवचनाचा उहापोह करणार आहोत. वारकरी संप्रदाय आणि स्वराज्य हा माझा आजचा विषय मी घेतलेला आहे आणि त्या अनुषंगानं परमेश्वरांनी हे अवतार होतात एक प्रकारचे. परमेश्वराने अशा अवतार धर्माविषयी कसे घेतलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांचं कार्य अतुलनीय आहे. आणि मग धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती आज साजरी करत असताना वारकरी संप्रदायाची पार्श्वभूमी समजून घेणं गरजेचं आहे. ज्यावेळी वारकरी संप्रदाय उदय झाला त्यावेळी मुघल सत्ता भारतामध्ये होती आणि मुघल सत्ता आपली हिंदूंची सत्ता नव्हती, मुघल सत्ता होती आणि मुघल सत्तेतून आपला धर्म वाचवायचा, त्यासाठी जनजागृतीचे कार्य, महान कार्य वारकरी संप्रदायाने केलेलं आहे. तर वारकरी संप्रदायामध्ये आपण सुरुवात करत असताना वारकरी संप्रदायाची सुरुवात कुठे होती? वारकरी संप्रदायाचा मूळ पुरुष कोण, आद्य पुरुष कोण? वारकरी संप्रदाय सुरू कुठून होतो? वारकरी संप्रदाय सुरू होतो हे गृहिणी आपल्या नवऱ्याला सांगते, भक्त पुंडलिकासाठी भक्ती काय सांगते तर असं सांगते की विठ्ठला की तुम्हाला पंढरपूरला ने, धनी मला किंवा दाखव विठुरायाची पंढरी. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, धनी मलाही दाखवा की विठुरायाची पंढरी. तो भक्त पुंडलिक होता पापी आणि भ्रष्ट, तो भक्त पुंडलिक होता पापी आणि भ्रष्ट, आई बापाची केली सेवा म्हणून पाप झाले नष्ट. काय सांगतात? भगवान परमात्मा विठ्ठल विष्णू या ठिकाणी पृथ्वी तलावर का अवतरित झाले? विठ्ठल का अवतरित झाले तर ते पुंडलिकासाठी, भक्त पुंडलिकासाठी विठ्ठल पंढरपूरला आले. आणि भक्त पुंडलिकाने कोणाची सेवा केलेली आहे? आई वडिलांची सेवा केली. आई वडिलांची सेवा केलेलं पाहून मातृपितृ भक्त पुंडलिकाला पाहण्यासाठी विठ्ठल प्रत्यक्ष भगवान विष्णू जगाचा देव या ठिकाणी आलेला आहे. आणि इथं संप्रदायाची सुरुवात होते. संप्रदायाची सुरुवातच सांगते, सुरुवातच आहे की जसं आपल्या वेदामध्ये सांगितलेलं आहे, मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव. या जगात जर पहिला देव कोण असेल तर ती आपली आई आहे. ज्या आईने आपल्याला जन्म दिला ती आई देवापेक्षाही श्रेष्ठ आहे. कारण देव कोणी दाखवला? आईनं दाखवला. आईनं जन्म दिला म्हणून देव आपल्याला पाहायला मिळाला. म्हणून देवापेक्षाही आईचं स्थान देण्यात आलेलं आहे. मातृदेव भव, पितृदेव भव, वडील आहे. आई वडिलांची सेवा करणाराच खरा वारकरी असतो. जो आई वडिलांची सेवा करत नाही त्याला वारकरी म्हणत नाही. आई वडील केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी. आई वडील केवळ काशी, आई वडिलांची त्यांना तीर्थ आहे, त्यानं काशीला जायची गरज नाही. आणि पहिली जी शिकवण आहे संप्रदायाची ती आई वडिलांची सेवा करा. आणि त्याचा आदर्श कुणी घालून दिलेला आहे? भक्त पुंडलिकाने घालून दिलेला आहे. भक्त पुंडलिकाने त्याचा आदर्श घालून दिलेला आहे की सेवा कशी करावी, भक्ती कशी करावी. तर भक्त पुंडलिक सुद्धा पूर्वीपासून
भक्त होता का? आपण काय म्हणतो, आतापर्यंत मी कधीही चांगलं काम केलेलं नाही. समजा एखादा व्यक्ती व्यसन करतोय आतापर्यंत, एखादा व्यक्ती नको ते कार्य करतोय आणि त्याला वाटलं कुठंतरी काकाचं प्रवचन ऐकून की आता आपण बदलावं, तर तो बदलू शकतो का? एखाद्या व्यक्तीचं ऐकलं, एखादा पूर्ण अट्टल व्यसनी आहे, अगदी आत्मा गटरात पडणार आहे असं म्हणू आपण, पण त्याला जर वाटलं की आता आपण बदलावं, तर तो बदलू शकतो का? तर निश्चित बदलू शकतो. आतापर्यंत तुम्ही काय केलेलं आहे याला काही महत्व नाही. आता इथून पुढे तुम्ही काय करणार आहात याला महत्व. म्हणून एकच उदाहरण आहे, दोन उदाहरणं आहेत आपल्या समोर ठेवण्यात आलेले आहेत. हे आपल्यासाठी आहे. भक्त पुंडलिकाचं उदाहरण आहे की भक्त पुंडलिक लहानपणापासून आई वडिलांची सेवा करत होता का? नाही. पण ज्या वेळी त्याला कळलं की आपल्याला आई वडिलांची सेवा करणं गरजेचं आहे, तरच आपलं जीवनाचं सार्थक आहे, त्यावेळी त्याचं कल्याण झालं. असं सार्थक कोणाचं झालेलं आहे? तर वाल्या कोळ्यात झालेलं आहे. वाल्या कोळी आपल्या सर्वांना माहित आहे. रस्त्यांचे वाटण करू असते, म्हणजे वाटण चालणारे लोक, त्यांचा खून करून तो त्यांचं सोनं नाणं धन चोरायचा आणि ठेवायचा, आपल्या बायकोबरोबर द्यायचा. असं त्याचा नित्यक्रम होता वाल्या कोळ्याचा. माणसं धरायची, रस्त्याने जाणारी पकडायची, मारायची, सोनं घरात द्यायचं. तर हा वाल्या कोळी रोज धन देतोय घरच्यांना, पण एक दिवस महर्षी संत नारद मुनी त्या रस्त्याने जात होते. जात असताना वाल्या कोळ्याची गाठ कुणाशी पडली? नारद मुनीशी. आता हा चोरच आहे, गुंडच आहे, खून करणार आहे, खुनी आहे. तो काय म्हणणार आहे? चला ह्याला पकडायचा, आज ह्याचा खून. नारद मुनीचा खून करण्यासाठी तो आलेला आहे वाल्या कोळ्याची. पण नारद मुनी जेव्हा असणार आहे काय, ते संन्यासी आहे. तरी नारद मुनी म्हणाले, वाल्या कोळ्याचा पण एक पण होता, रोज एकतरी माणूस मारायचा. ते म्हणले तुझ्याकडे काय नसतं चालेल, पण माझी इच्छा पूर्ण होती, तुला मारणार मी, खून करणार. इतकी त्याच्या रक्तात अंगात भिजलेलं होतं. हे काय म्हणले, माझी शेवटची इच्छा पूर्ण कर. नारद मुनी म्हणले तुला मारायची नाही, शेवटची इच्छा पूर्ण कर. काय आहे शेवटची इच्छा? वाल्या कोळी म्हणाला, तर इच्छा अशी आहे की घरी जाऊन फक्त विचार की मी जी तुला संपत्ती दिली, बायकोला विचार, पोराला विचार, ती संपत्ती दिली, तुम्ही माझी संपत्ती खाल्ली, पण माझ्या संपत्ती खात असताना माझ्या पापाचे तुम्ही वाटेकरी आहात का? मी जे पाप केले, मी खून केलेला आहे, अनेक खून केले आहे, 7 रांजण भरलेले आहे, एवढे खून केलेले आहे. एका माणसाला एक दगड टाकायचे इतकं खून केलेलं आहे, इतकी संपत्ती आणलेली आहे. मग इतकी संपत्ती घरी दिल्यानंतर घरच्यांनी पापात सहभागी झालं पाहिजे का नाही? एवढंच विचार की तुम्ही आमच्या पापात सहभागी आहात का? हा वाल्या कोळी घरी गेला, त्याला वाटलं, आनंदित होता तो, इतकी संपत्ती घरच्यांना दिलेली आहे, घरचे निश्चितपणे असणार. घरच्यांना विचारलं, तुम्ही माझ्या पापात सहभागी आहात का? तुम्ही माझी संपत्ती खाल्लेली आहे, माझ्या पापात सहभागी आहात का? बायको काय म्हणाली? आम्ही तुमच्या पापात सहभागी नाही. तुमच्या खुणाचं पाप तुमच्या जवळ, तुमच्या चोरीचं पाप तुमच्या जवळ, आम्ही तुमच्या सुखाचे भागीदार. तुम्ही आलेल्या संपत्तीचे भागीदार, आम्ही तुमच्या पापाचे भागीदार नाही. तुमचं तुम्ही निस्तरायचं, आम्ही त्यात भागीदार. आणि मग त्यावेळी प्रकाश पडला, अरे आपण कोणासाठी कमवतो? ज्या बायको पोरासाठी आपण संपत्ती दिली ते आपल्या पापात सहभागी नाही. आणि मग त्या ठिकाणी नारद मुनींना येऊन म्हटलंय की आजपासून ही मी चोरी खून सगळं सोडून दिलं. आणि त्याला साधं राम सुद्धा म्हणता येत नव्हतं, इतकं त्याच्यात खुनशी वृत्ती झालेली होती की राम सुद्धा म्हणायचं नव्हतं. म्हणून त्यानं नेहमी खून करायची सवय आहे, म्हणून मारा 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 म्हणायचं सवय, मरा 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 मराचा मंत्र तो म्हणू लागला. कारण रामचा मंत्र येत नव्हता म्हणून मराचा मंत्र म्हणू लागला. पण मराचा मंत्र म्हटल्याबरोबर रामचा मंत्र आपोआप येऊ लागला. आणि रामचा मंत्र होऊन हाच वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला, ज्यांनी संपूर्ण रामायण लिहिलेला आहे. तो जुना वाल्या कोळी राहिलेला आहे, हा वाल्मिकी झालेला आहे. सर्वांचा आता वाल्मिकी गरीब आहे सध्या, वाल्या कोळी श्रीमंत होता, वाल्मिकी गरीब आहे. पण आपण नाव कोणाचं घेतोय? महर्षी वाल्मिकींचं घेतो. वाल्या कोळीचं नाव घेत नाही.
कारण या ठिकाणी चरित्र हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून पुंडलिकांनी आदर्श घालून दिला की जर तुम्हाला वारकरी ही दीक्षा घ्यायची असेल, वारकरी नाव लावायचं असेल, तर त्याने आई वडिलांची सेवा केली पाहिजे. नुसतंच वरच श्राद्धाला कीर्तन ठेवून सगळ्या गावाला जेवण घालून उपयोग नाही. घातलं पाहिजे, परंतु आई वडिलांची सेवा करून घातलं. मग हा पुंडलिकाने सुरू केलेला संप्रदाय. म्हणून आज सुद्धा आपला वारकरी संप्रदायाचा गजर आहे, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. आम्ही कोणाचं नाव घेतोय पहिल्यांदा? कुठल्याही कार्यक्रमात ज्ञानेश्वरी वाचताना काही असतो, पहिलं नाव कोणाचं आहे? बोला पुंडलिक. विठ्ठलाच्या अगोदर हे नाव आहे पुंडलिकाचं. आणि पुंडलिक विठ्ठलाची भक्ती करत होता का? नाही. कुणाची करता? आई वडिलांची भक्ती करवता. तेवढ्याच विठ्ठल आले, विठ्ठलाने पाहिलं, भगवान विष्णूने पाहिलं, म्हणून आई वडिलांच्या सेवेत खंड पडू नये म्हणून शेजारची वीट घेतली आणि ती दिली. आणि त्या विटेवर योगे 28 पांडुरंग उभा आहे भक्ताच्या कल्याणासाठी. आलाय कुणासाठी? पुंडलिकासाठी. आणि कल्याण कुणाच करतोय? भक्ताचं. आणि कसा आहे? उभा आहे. आपण दिवसभर उभं राहू शकतो का? बघा, एका विटेवर कोणीच उभं राहू शकत नाही. थोडा वेळ झाला की आपल्याला खाली बसावं लागतं. मग हा योगी 28 उभा आहे. आणि विठ्ठल का आलेला नाही हे पाहून रुक्मिणी पाठीमागून आलेले आहे. आणि काय झालेलं आहे? रुक्मिणीला ही भेट दिलेली आहे. ती कुठं दिलेली आहे? विठ्ठलाच्या मागं दिलेली आहे. म्हणून तुम्ही कुठेही जा, पंढरपुरात विठ्ठल रुक्माई समोर नाही. विठ्ठलाचं मंदिर पुढं आहे आणि रुक्माईचं मंदिर मागं आहे. इतर ठिकाणी आपल्या गावातलं मंदिर घ्या किंवा इतर कुठं मंदिर घ्या, विठ्ठल रुक्माई जवळ असतात. पण पंढरपुरात कुठं आहे? विठ्ठल पुढं आहे, रुक्माई माग आहे. कारण रुक्माईला सुद्धा योगी 28 विठ्ठलामुळे उभं राहावं लागलं आणि त्यांची सेवा बघायला लागली. आणि त्या दिवसापासून विठ्ठल रुक्माईचा आशीर्वाद कोणाला असतो? जे आई वडिलांची सेवा करतात. जे पुंडलिकापासून हा संप्रदाय सुरू झाला. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, पुढं हरी विठ्ठल येतं, अगोदर पुंडलिक येतं. श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. तर ज्ञानदेव आणि तुकाराम हे दोनच संत आहेत वारकरी संप्रदायात. एखादा जर माणूस म्हणला मग संत नामदेव महाराज आहेत, गोरोबा काका आहेत, सेना महाराज आहेत, मग या संतांचे नाव का नाही? फक्त माऊलींचं तुकारामाचं नाव का? एखादा जर आडगा असला आणि विचारलं काका असं का, आमच्या संतांचं नाव का घेत नाही? संत सावतामाळींचं नाव का घेत नाही? गोरोबा काकाचं नाव काय? फक्त माऊलीचं तुकारामाचं का घेत? तर त्याचं कारण आहे, इसवी सन 12व्या शतकात हा पुंडलिकापासून संप्रदाय तयार झाला. आणि 12व्या शतकामध्ये माऊलींचे बंधू हे नाथ संप्रदायाचे होते, निवृत्ती महाराज. आणि निवृत्ती महाराजांनी माऊलींना सांगितलं, त्यांचे गुरु पण होते, की तुम्ही ही जी भगवद्गीता आहे ती संस्कृतमध्ये आहे आणि संस्कृतमधली भाषा सर्वांना समजत नाही, तर तुम्ही ही जी भगवद्गीता आहे ती मराठीत रूपांतरित करा, टीका करा, मराठी श्लोक टीका करा आणि ती घरोघरी पोचवा. आणि हे महत् कार्य ज्ञानोबा तुला करायचं आहे, हे त्यांच्या बंधूंनी सांगितलेलं आहे. हे तुला काम करायचं आहे ज्ञानोबा. आणि मग त्यावेळी आळंदीतला हा पोरगा उठला, भगवद्गीता घेतली आणि त्या काय पेन होता का काय होता, टाकानं ते त्याची टीका केली आणि ती जनमानसापर्यंत पोहोचवली, समाजापर्यंत पोहोचवली. त्यावेळी धार्मिक परिस्थिती कशी होती? धर्म जातीपाती विभागलेला होता, कुणालाही धर्माची काळजी नव्हती, कुठेही कुणाचा कुणाला मेळ नव्हता. आणि त्यामुळं परकीय आक्रमण आपल्यावर राज्य करत होते. आणि त्यावेळी माऊलींनी हा भगवा झेंडा, ही पताका, वारकरी संप्रदायाची भागवत पताका आपल्या हातात घेतली आणि या संप्रदायाचा पाया रचला. म्हणून पहिलं नाव कोणाचं आहे? माऊलींचं. आणि तुकाराम महाराजांनी काय केलेलं आहे? त्याचा कळस झालेला आहे. म्हणजे ज्यावेळी आपण माऊलींचं तुकारामाचं नाव घेतो त्यावेळी संपूर्ण वारकरी संतांचं नाव घेत असतो, त्या मंदिराचं नाव घेत असतो. या मंदिराची पायरी आणि मंदिराचं कळस दर्शन घेतलं, सगळ्या मंदिराचं दर्शन झालं. जसं माऊलींचं आणि तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं किंवा नाव उच्चारलं, सगळ्या संतांचं नाव घेतं. एक एक खांब वारकरी होई, हे सगळे खांब आहे. गोरोबा काका, सेना महाराज, सावतामाळी हे वेगळे नाहीच आहे.
जसं मंदिराचा खांब हा मंदिराचा भाग आहे, मंदिराचा कळस हा मंदिराचा भाग आहे, जसं आपल्या शरीराचे अनेक अवयव सुद्धा ते एकच असतात, हात पाय हे सगळे एकच आहे, तसे सर्व संत हे एकच आहेत आणि हे सर्व संतांचं एकच नाव आहे माऊली आणि तुकाराम. म्हणून आपण ज्यावेळी माऊलीच्या दिंडीत जातो त्यावेळी पुरुष असो, स्त्री असो, लहान असो, मोठा असो, सगळेच माऊली असतात, कुठलाही भेदभाव नसतो. असे माऊली. माऊलीनंतर 12व्या शतकात पुन्हा नामदेव महाराजांनी हा संप्रदाय हातात घेतला. माऊलीच्या समकालीन नामदेव महाराजांनी, नामदेव महाराजांनी शिंपी समाजातील नामदेव महाराज यांनी संपूर्ण भारतात हा संप्रदाय दिला. त्यांचं मंदिर पंजाबमध्ये गोमांमध्ये आहे. भागवत धर्माचे पताक त्यांनी पंजाबमध्ये दिले आणि त्यांनी काय केलं, माऊली ओव्या लिहिल्या, भगवद्गीता केली, परंतु त्याचा पुढचा भाग नामदेव महाराजांनी केलेला आहे. तो काय केला आहे, त्यांनी कीर्तनाचं रूप आणलं. नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी. काय म्हणतात नामदेव महाराज, नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी. नाचण्याला आपल्या धर्मात मनाई नाही आहे. आपला धर्म असा आहे, वारकरी संप्रदाय असा आहे की सजीवाला तर नाचवेलच, पण निर्जीवालाही नाचवेल. आणि निर्जीव मी बोलतो ते म्हणाल कसं, आमच्या या डीजे मध्ये सजीव नाचतात, फक्त तरुण नाचतात. आणि तरुण ज्यावेळी नाचतात त्यावेळी जमिनीला भूकंप होतो आणि भिंतीवरील कपाट, भांडी कुंडी सगळी खाली पडतात आणि म्हाताऱ्या माणसाला कानावर हात ठेवावा लागतो आणि हृदयरोगाला छाती धडधड धडधड करतं. आता वाटतं काय होतंय का काय. हा डीजेचा पराक्रम आहे. म्हणजे बघा, नाचायला बंदी नाही आहे, परंतु ज्या नाचण्यामुळं जर समाजाला त्रास होत असेल तर आपण विचार केला पाहिजे की आपल्या सिस्टीमचा आवाज किती पाहिजे. आपल्या सिस्टीममुळे कुणा जर हृदयाचा जर त्रास असेल तर हृदयाचा त्रास होतो. जर कुणाला कानात, काही लोकांचे कानाचे पडदे फाटले, भांडी इथून 2 किलोमीटरवरती आवाजाचा बंपिंग होतं. हा सुद्धा विचार आपण करण्याचा. आपण लग्न ज्यावेळी करतोय कुणासाठी करतोय, आनंदासाठी करतोय, मग हाच आनंद सगळ्यांना घेऊ द्या ना. जर तुम्हाला मी विरोधात नाही आहे, पण तुम्ही ज्या ठिकाणी घेत आहात ती मोकळी जागा असावी, तिथं म्हातारी माणसं नसावी, जेणेकरून त्यांना त्रास होतो. हृदयरोग आहे, कानाच्या विकार आहे. म्हाताऱ्या माणसांना जर असं वाटतं की काय आलं काय नाही, डीजे सुरू झाला की काय काय जण पळून जाते, दुसऱ्या गावाला जातात या आवाज वाचण्यासाठी. आमचा विरोध वारकरी संप्रदायाचा कधीच विरोध नाही आहे नाचण्याला. वारकरी संप्रदाय निर्जीव असतात. तुम्हाला कसा काका निर्जीव बोलतात, तर तुम्हाला एक अभंग प्रमाण सांगतो. अभंग कसा आहे, टाळ बोलेची पडीला नाच माझ्या संग, टाळ बोलेची पडीला नाच माझ्या संग, देवाजीच्या दारी आज रंगला अभंग, देवाजीच्या दारी आज रंगला अभंग, दरबारी आले रंग आणि राम, नाही भेदा भेद सारे एक रूप, नाही भेदा भेद सारे एक रूप, जनसेवेसाठी काया झिजवावी, जनसेवेसाठी काया झिजवावी, मग घाव सोसुनिया मने रोजवानी, घाव सोसुनिया मने रोजवानी. टाळ चिपळीला म्हणतोय नाच माझ्या संग. बघा, निर्जीव आहेत ना टाळ आणि चिपळी, सजीव आहेत का निर्जीव आहेत, पण टाळ चिपळीला काय म्हणतोय, नाच माझ्या संग देवाजीच्या दारी आज रंगला अभंग. तू कुठं आहेस चिपळी. म्हणजे इतकी ताकद आहे आपल्या संप्रदायात, नाचायला सांगतोय. टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग देवाजीच्या दारी आज रंगला अभंग, दरबारी आले रंग आणि राहा. दरबार आहे, वारकरी संप्रदायाचा दरबार आहे. हा कोण गरीब आणि कोण श्रीमंत, रंग तिथं राव तिथं. या मंडपात आला की कोण गरीब नाही, कोण श्रीमंत नाही, कोण आमदार नाही, कोण खासदार नाही, सगळे वारकरी. दरबारी आले रंग आणि राव, नाही भेदा भेद सारे एक रूप, जनसेवेसाठी काया झिजवावी. ध्येय कशासाठी दिलेला आहे. प्रपंच सगळेच करतात, प्रपंच करण्यासाठी ध्येय दिलेला आहे, पण त्याबरोबर परमार्थ करण्यासाठी जनसेवेसाठी काया झिजवावी हा ध्येय आहे. नष्ट होणार आहे, संपणार आहे, पण जेवढं शक्य होईल तेवढी जनसेवा करता येईल तेवढं करणे गरजेचं आहे. जनसेवेसाठी काया झिजवावी, घाव सोसुनिया मने रिजवावी.
आणि जो समाज कार्य करत असतो त्याच वेळी सांगितलेला आहे, त्याला माणसं बोलणार. तुम्ही ज्यावेळी संप्रदायाचं काम करा, समाजाचं कुठलंही काम करा, त्यावेळी पहिलं तुम्हाला नाव ठेवलं जाणार. कारण त्याच वेळी सांगितलं आहे, घाव सोसुनिया मने विजवावी. घाव सोसावं लागतात मनाला. समाजकार्य करायचं, समाजकार्य सोपं नाही, घाव मनाला सोसावं लागतात. थाप बोलून या वाजतो मृदंग वाजतोय. नाच सांगितलेलं आहे आपल्याला. आता थोड्या वेळात हे होईल, हरिपाठ होईल. हरिपाठात काय, पण त्या नाचामुळं आपल्या सर्वांचा आनंद निर्माण होतो. अहो नुसतं हेच नाचतायत का? त्याच काळाचे संत समकालीन संत चोखोबा महाराज आहेत. ते काय म्हणतात, अबीर गुलाल उधळीत रंग, नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर नुसता पांडुरंग कसा नाचतोय, असं नाचत नाही. हातात अबीर आहे, गुलाल आहे, उधळतोय आणि नाचतोय. काय म्हणतोय, अबीर गुलाल उधळीत रंग, नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग. माझा सखा आहे, चोखोबा रायांचा सखा आहे पांडुरंग, आणि तो नाचतोय. नुसता नाचत नाही आहे, आबिर घेतोय, गुलाल घेतोय, उधळतोय. नाचाला बंदी कुठं आहे? बंदी कुठं आम्ही म्हणतोय? संप्रदाय बंदी कुठं म्हणतोय? आम्ही म्हणतोय तुम्ही बिंदास नाचा, नाचण्यासाठीच आपला जन्म आहे. पण त्याच्यामुळं समाजाला त्रास होतो, याचं भान राखा. आज कुठलीही जयंती असली, एक कलमी कार्यक्रम काय आहे, कुणाचीही जयंती असल्या, मी आता जेवढ्या वर्षात जयंती बघतो ना आपल्या सगळीकडे, एकच काम, डीजे लावून एन्जॉय करणे. अरे छत्रपती शिवाजी धर्मवीर संभाजी महाराजांनी एन्जॉय केला तर आपण राहिलो असतो. या काळामध्ये कुठंतरी समाजाचं प्रबोधन होणं गरजेचं आहे, कुठंतरी समाजाला विचार देणं गरजेचं आहे. मग चोखोबा महाराज आहे, सावता महाराज आहे, त्याच समकालीन आहे संत सावतामाळी. संत सावतामाळी म्हणतायत, छुन्नुक छुन्नुक टाळ वाजवी पाटामधलं पाणी, गाय वासरा संगे गातो तुझी विठ्ठला गाणी. कसं काम केलं पाहिजे हे संत शिरोमणी सावतामाळी सांगतात. छुन्नुक छुन्नुक टाळ वाजवी पाटामधलं पाणी, गाय वासरा संगे गातो तुझी विठ्ठला गाणी. हे सगळे संत आहेत ना. काय असतं, आपण मनातल्या मनात गाणं गुणगुणत असतो, आणि गाणं गुणगुणत जे काम करतो ना, ते काम अधिक चांगलं असतं. जे पूर्वी रेडिओ असताना महिला स्वयंपाक करायचा, रेडिओ लावायचा, मग रेडिओला सकाळी भजन लागायचे, काय काय कार्यक्रम लागायचे, आणि तोच स्वयंपाक कधी काम झालं कळायचं नाही. किंवा आपण ज्यावेळी ट्रिप काढतो त्यावेळेला गाणी लावतो, आणि गाणी लावल्यामुळे प्रवास कधी कट होतो हे कळतसुद्धा नाही. तसं आपल्या मनात जर भजन असेल, संगीत असेल, संगीत हे औषध आहे, हे संगीत गरजेचं आहे. म्हणून संत शिरोमणी सावतामाळी महाराज काय सांगताय, तुम्ही संगीत ऐकत काम करा. ते ज्यावेळी शेतानं पाणी घालत होते, म्हणजे पाणी पाजत होते, त्यावेळी सुद्धा भजन म्हणत. छुन्नुक छुन्नुक टाळ वाजवी पाठामधलं पाणी, आणि कांदा मुळा भाजी आवडी मिठाई माझी, भगवंताचं रूप त्यांना दिसू होतं. संत शिरोमणी सावतामाळी, गोरोबा काका, सेना महाराज, नंतर सावतामाळी नंतर बरोबर ही समकालीन आहेत संत सेना महाराज. त्यानंतर पुढं 13व्या शतकात, 12व्या 13व्या शतकानंतर 14व्या शतकात संत एकनाथ महाराजांनी कार्य. मग आपण म्हणतो आजचे कवी श्रेष्ठ, त्यांना डीजेचं गाणं येत नाही. पण मला ज्यावेळी इंस्टाग्राम रील्स बघितल्या, अगदी लावणीसुद्धा बघितल्या, म्हणजे लावणीचे कार्यक्रम ज्यावेळी यूट्यूबला असतात, त्यात आपल्याला एकनाथ महाराजांच्या गौरव आहे. बघा, संत शिरोमणी एकनाथ महाराज, नाथ महाराज किती श्रेष्ठ व्यक्तिमत्व आहे, जे त्यावेळी लिहिलेलं आज सुद्धा गायलं जातं. तुम्हाला कोणती हे आहे, कोणतं ते भारुड आहे किंवा कोणते आहे, तर थोडक्यात मी सांगतो, अतिशय लोकप्रिय असं त्यांचं हे आहे, आज सुद्धा चालतंय. मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना, मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना, तुझ्यासाठी 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 आले वना. माझ्या मनात नव्हतं काना, तरी सुद्धा मी तुझ्यासाठी या भगवंताच्या पाहण्यासाठी आलाय. मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना, तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले वना. तुझ्यासाठी मी या वनात आलेल्या आहे, या मंडपात आलेला आहे. भगवंता तुझ्यावर प्रेम आहे. मुळीच नव्हते माझ्या मनात
हे कर स्वयंपाक करायचा आहे, बाकीचं काम आहे, परंतु केवळ भगवंतावर प्रेम आहे. मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना, तुझ्यासाठी आले मना. तुझ्यासाठी सोडेले घरदार, तुझ्यासाठी सोडिला संसार. तुझ्यासाठी घरदार सोडलं, प्रपंच सोडला, संसार सोडला. तुझ्यासाठी सोडेल घरदार, तुझ्यासाठी सोडेला संसार. मुरली वाजवितो काना वृंदावना, मुरली वाजवितो काना वृंदावना. तुझ्यासाठी आले मना. लिहिलेला का चालतं ना गाणं, लावणी सुद्धा चालतो. आणि लिहिलंय कोणी? एकनाथ महाराज. बघा किती किमी आहे. म्हणजे आजच्या डीजेवर चालणारं गाणं संत एकनाथ महाराजांनी लिहिलेलं आहे. किती लिहिलेलं आहे? 14व्या शतकात. आणि आज सुद्धा आपल्या तोंडावर जर शब्द जर आले तर तुम्ही तल्लीन झाला. इतकी ताकद त्या शब्दात आहे. संत एकनाथ महाराजांचं इतकं लिखाण आहे की एक जन्म पूर्ण नाही आपल्याला वाचायला, किंवा वारकरी संप्रदायाचं पूर्ण मराठीतील लिखाण आहे. एका जन्मात आपण वाचू शकत नाही. त्यासाठी कित्येक जन्म घ्यावं लागतील, त्यावेळी हे वाचन होईल. इतकं वाङ्मय आहे. आणि त्यानंतर एकनाथ महाराजांनंतर आणि नामदेव महाराजांची दासी सुद्धा, जनाबाई सुद्धा लिखाण करत होते. म्हणजे नोकर सुद्धा लिखाण करायला लागले. नामदेव महाराज जनाबाई सुद्धा म्हणतात. आणि 14व्या शतकानंतर मग काळ आलेला आहे, अतिशय आणीबाणीचा काळ आलेला आहे. ज्या मुद्द्यावर आपण येणार आहोत तो आणीबाणीचा काळ आहे आणि तो संकटाचा काळ आहे. आणि तो काळ कोणाचा आहे? 16वं शतक लागलेला आहे. अखंड हिंदुस्थानवर, अफगाणिस्तानपासून ब्रह्मदेशापर्यंत आणि इकडं जम्मू काश्मीरवरून महाराष्ट्रापर्यंत अगदी खालच्या राज्यापर्यंत राज्य आहे मुघल सत्तेचं. धर्मावर संकट आहे, सावट आहे. धर्म टिकवणं अवघड आहे, धर्म जगवणं अवघड आहे, धर्माचं पालन करणं अवघड आहे. त्या धर्माचं पालन केलं तर आपल्याला त्रास होण्याची शक्यता आहे. कुठलं पारायण, कुठलं मंडपन, कुठला ज्ञानेश्वरी, ओळी वाचली तरी मार. अशा या काळात मावळे निर्माण झाले. आणि मावळे कसे निर्माण झाले? मावळे काय म्हणतायत त्या काळात? शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. देश देवान धर्मापायी प्राण घेतलं हाती. देश, देव आणि धर्म, ज्या ज्यावेळी देशावर संकट येईल, धर्मावर संकट येईल, देवावर संकट येईल, त्या त्यावेळी प्राणाने घेतलं. देश देवान धर्मापायी प्राण घेतलं हाती. देशासाठी, धर्मासाठी, देवासाठी आम्ही प्राण हातात घेतले. सरदार म्हणताय आईच्या गर्भात उमगली झुंजायाची रीत. आम्हाला रीत कुठंच समजलं. मावळे काय म्हणतात? आईच्या गर्भात उमगली झुंजायाची रीत. आईच्या पोटात होतो त्याच वेळी लढायला आम्ही शिकलो. आईनं आम्हाला शिकवलं लढायला. आज गर्भात आपण गर्भसंस्कार करतोय आणि काय पाहतोय? टीव्ही. म्हणून डीजे वाढला, कारण टीव्हीवर काय आपण बघतोय? डीजे. मग काय होणार? पोरगा डीजे मध्ये जाणार का पारणात जाणार? आईच्या गर्भात उमगली झुंजायाची रीत. आईच्या गर्भात झुंजायची रीत म्हटले. तलवारीशी लगीन लागलं, आवेगळी होती भीती. आमचं लग्न कोणाशी लागलंय? तलवारीशी लग्न लागलेलं मावळे म्हणतात. आणि वेळी प्रीती आहे, प्रेम आहे. आणि असे मावळे, आणि हे मावळे सोबत गोळा करून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण. सोपं नव्हतं हे स्वराज्य, कधी सोपं नव्हतं. पण स्वराज्य निर्माण होण्या अगोदर एवढी मोठी पार्श्वभूमी वारकरी संप्रदायाची, मनोभूमिका तयार करायची, आणि मग हे मावळे पुरवण्याचं काम या संप्रदायाने केलं आहे. गावोगावी जाऊन आपला महाराज कार्य करतात. त्यांच्या सैन्यात भरती व्हा. सध्या धनाची कमतरता आहे, पैशाचा विचार करू नका, तुम्ही भरती व्हा. आणि मग हा जो मावळे पुरवण्याचा काम आहे, हे सगळं न बोलता, कुठेही आता उच्चार नाही, हे सगळं न बोलता काम चालू. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी या पहिल्यांदा पाच पादशाह म्हणजे 5 राज्य होती वेगवेगळ्या सरदारांची, त्यांच्याशी लढाई. त्यानंतर दिल्लीचा, आग्र्याचा, अखंड हिंदुस्थानचा बादशाह आलमगीर औरंगजेब. तर आलमगीर औरंगजेबाचं राज्य किती होतं? तर अफगाणिस्तान ते ब्रह्मदेश आणि
या ठिकाणी काश्मीरपासून महाराष्ट्रापर्यंत एवढं मोठं राज्य, विशाल राज्य, म्हणजे जगाच्या इतिहासात दुसरं का तिसरं मोठं राज्य आहे औरंगजेबाचं. प्रचंड सेना, प्रचंड संपत्ती, प्रचंड औरंगजेबाकडं खूप काही होतं, प्रचंड सैन्य. आणि या दिल्लीच्या बादशहाला जर पहिला कोणी विरोध केला असेल तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराज, मराठी मातीत जन्म घेतलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि छत्रपती शिवाजी महाराज संस्कार कोणी दिले? आई जिजाऊने दिलेले आहे. कारण का? आईच्या गर्भात उमगली झुंजा याची रीत, गर्भातच उमगलेले आहे. गर्भातच संस्कार होतात, गर्भातच कळतं मुलं काय होणार, शिकलेली होणार की अडाणी होणार. गर्भ ज्यावेळी एखादी स्त्री गरोदर असते, गरोदर स्त्री जर देवाच्या पाया पडायला लागली, ज्ञानेश्वरी वाचली, तर मुलंही त्याच प्रकारे मिळाले. गर्भात जसे संस्कार होतात तशीच मुलं निर्माण होतात, तशीच पिढी निर्माण होते. म्हणून आईचं खूप मोठं रोल आहे या समाजामध्ये. म्हणून मातृदेवो भव आहे, म्हणून पितृदेवो भव आहे. आई वडिलांशिवाय संस्कार होत नाही. बऱ्याचदा आपण असं बघतो, आई वडील जसे असतात तसंच मुलं असतात. आई वडील व्यसन करत असतील तर मुलं बऱ्यापैकी व्यसन करू शकतात. आई वडिलांचा परिणाम मुलावर होतो. आणि ह्या दोघांनंतर तिसरं आहे ते गुरु आहे. आई वडील आणि गुरु यांचा आदर राखावा. जर गुरु बदलला किंवा गुरुनं जर गैरवर्तन केलं तर संपूर्ण पिढी बदलू शकते. संपूर्ण पिढी बदलायचं काम हे गुरूंचं आहे. म्हणून गुरुचं स्थान. तर विषय असा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला विरोध केला. आमचं राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर काय व्हायचं? निजामशाह, कुतुबशाह, सगळ्या शाही मुघलांच्या. आणि लढणारे कोण? मुघल लढत नव्हते, मराठेच लढायचे. इकडून भोसले, इकडून शिंदे, इकडून सूर्यवंशी, कुठे एकमेकातच लढायचे आणि एकमेकातच मारायचे. नाव कोणाचं? निजामशाह जिंकला, आदिलशाह जिंकला. पण लढतोय कोण? आपलेच मराठी लढते. कुठं तरी महाराजांना जिजाऊ मातेनं खटकलं. आपलीच माणसं आपल्यावर लढतायत, नाव फक्त वेगळे आहे. हा निजामशाहीकडून लढतोय, आदिलशाहीकडे लढतोय, सरदारकी मिळवण्यासाठी लढायचा आहे. आणि मग त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सर्व मावळ्यांना एकत्रित करून हे स्वराज्य निर्माण केलं. आलमगीर औरंगजेबाला जेरीस आणला. आता आलमगीर औरंगजेब केंद्रात होता, दिल्लीत होता, आग्र्यात होता. त्याला वाटलं छत्रपती शिवाजी महाराजांचं देहावसन झालं आणि त्याला वाटलं की आता संपलं. महाराजांनंतर त्यांचा मुलगा काय करणार आहे? आलमगीर औरंगजेब असं वाटलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या देहावसनानंतर या मराठ्याजवळ काय असणार आहे? महाराज तर नाही आहे. म्हणून आता आपण एवढं राज्य ताब्यात घेतलेलं आहे, आता आपण मराठ्यांना संपवायचं, मराठ्यांना ठेवायचंच नाही. आता मराठ्यांना आपण सोडत नाही. सगळी सत्ता मिळाली, आता मराठ्यांची सत्ता मिळाली. आणि हा चंग बांधून महाराजांच्या देहावसनानंतर त्याने आपली राजधानी सोडली, आग्रा सोडला. आणि तिथनं मोठ्या फौज फाटा घेऊन मराठ्यांना संपवायला तो आपल्या महाराष्ट्रात निघालेला आहे. औरंगजेब ज्याच्याकडे संपूर्ण सत्ता आहे तो मराठ्यांना संपवायला या ठिकाणी निघालेला आहे. बरं, त्याला कुठं माहित आहे की मराठी कसले आहेत? मराठ्यामध्ये एकदा मराठा पेटला तर तो कोणाला जायचं? आपल्यामध्ये एवढा आहे, सुखात एकत्र येत नाही, पण दुःखात एखाद्या पोराला कोणी मारलं, सगळ्या आडीतील पोरं गोळा होणार. कोणी मारू द्या, त्याची चूक असो किंवा नसो. आम्ही ज्यावेळी एक होतो ना मराठे, त्यावेळी सगळा भारत हलतो. आम्ही सैन्याचा विचारच करत नाही. आणि हा आला मराठा संपवायला, सगळा सैन्य घेऊन आला. त्याला वाटलं काय, यायचं वर्षभरात संभाजी महाराजांना घ्यायचं, युद्ध संपलं, मराठा आपल्या ताब्यात. परंतु त्याला काय माहित होतं की धर्मवीर संभाजी त्यानं बघितलं होतं. एकदा 9 वर्षाचा असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना कुठं नेलं होतं? आग्र्याला नेलं होतं.
9 वर्षाचा म्हणजे कितवीला असतं आता 9 वर्षाचं पोरगं? 3 वर्ष, तिसरीला असेल मला वाटतं. मग तिसरीला असताना त्याने महाराजांबरोबर घोड्यावर आग्र्यापर्यंत प्रवास केला आहे. आणि तिथं आग्र्यामध्ये याच आलमगीर औरंगजेबाने त्यांना नजर कैदेत टाकलेला आहे, म्हणजे तुरुंगात टाकलेला आहे थोडक्यात, आणि त्यांच्यावर पहारा बसवलेला आहे. मग या तुरुंगातून सुटणं किती अवघड आहे. पण तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या कैदेतून सुटले. आग्र्याहून सुटका झाली, महाराज आग्र्याहून सुटले. आणि या घटनेमुळे संभाजी महाराजांमध्ये प्रचंड अशी मानसिक शक्ती वाढली. आज आपण बघितलं 13व्या वर्षी मुलगा कितवीत असतो? 13व्या वर्षी 7वी. त्याला किती भाषा अवगत असतात सर? 2 किंवा 3, मराठी, हिंदी, इंग्रजी. पण आमच्या छत्रपती संभाजी महाराजांना किती भाषा अवगत असाव्या? 13 भाषा अवगत होत्या. मराठी, हिंदी, इंग्रजी, पोर्तुगीज, जर्मन अशा परकीय भाषा सुद्धा त्यांना अवगत होत्या. संस्कृत. 13 भाषा 13व्या वर्षी आपल्यातल्या एखाद्या मुलाने म्हणून दाखवाव्या. मराठी वाचा येत नाही, संस्कृत सोडूनच द्या. इंग्रजीचा पत्ताच नाही. सर शिकून दमले, इंग्रजी बोलायची नाही. BA MA मध्ये पहिला नंबर आणि इंग्रजी बोलायची नाही. आजची परिस्थिती काय? MA मध्ये पडले 95% मार्क आणि त्याला मला इंग्रजीमध्ये बोलायचे नाही. असलं शिक्षण. M.Com झाला आणि बँकेत त्याला म्हणलं बँकेची स्लिपर, त्याला बँकेचे पैसे भरायचे, स्लिप भरायला. शिक्षण घेतलं अख्ख्या कॉमर्स. आणि सायन्स थिटा आणि कॉस थिटा कुठं गेला कोण असतो? पोरांना घोकून मारून ते कॉस थिटा, टॅन थिटा, हे गणिते सरत येतं सगळं. ते गवाळ कुठं गेलं काय कळलं नाही. आणि पोरांना नुसतं आपलं शिकवायचं. आयुष्यात काय उपयोग आहे? त्या इलेक्ट्रिक शिक्षण घेतलं पण साधं बल लावायला नाही. झाला इलेक्ट्रिक डिप्लोमा आणि घरातला बल लावायला नाही. अशी परिस्थिती. पण त्यावेळेस शिक्षण असं होतं. त्यावेळेस शिक्षण व्यावसायिक शिक्षण, व्यावहारिक शिक्षण होतं. त्या काळात त्या 13 वर्षाच्या मुलांना बुधभूषण ग्रंथ लिहिलेला आहे, संस्कृतमध्ये ग्रंथ लिहिलेला आहे. शास्त्र आणि शस्त्र पारंगत म्हणजे शास्त्राचंही महाराजांना ज्ञान होतं, शस्त्राचंही ज्ञान होतं. संभाजी महाराजांना शास्त्राचंही ज्ञान होतं, शस्त्राचंही ज्ञान. महाराजांनंतर 9 वर्ष काय औरंगजेबाला त्यांनी काय हे करून दिलं नाही. सगळ्या जेवढ्या लढाया होत्या त्या सगळ्या लढाया जिंकल्या. शेवटी औरंगजेबाला काय वाटलं, आपण पोर्तुगीजाला सामील होऊ. पोर्तुगीज होते गोव्याला. औरंगजेबाला वाटलं पोर्तुगीजाला त्यांना घेऊन आपण महाराजांना संपवूया. पण औरंगजेब पोर्तुगीजला जाण्या अगोदर संभाजी महाराजांना पोर्तुगीजला संपवून टाकलं. आणि संभाजी महाराजांच्या भीतीनं गोव्यामध्ये चर्च आहे, तिथं हे आहे म्हणजे थडगा आहे, तो भिवून तिथं थांबला. इतकी दहशत निर्माण झाली संभाजी महाराज की औरंगजेब तिकडून पोर्तुगीजाकडे येणार अगोदर महाराजांनी पोर्तुगीजांना संपवून टाकलं. इतके चपळ होते. पण काही कारणावश ग्रहण लागलं आणि काही असो आपल्या मराठी जसे एक होता, जेवढ्या लवकर एक होता तेवढ्या लवकर फुटतात. वेळेला एक होता आणि वेळ निघून गेले की लगेच फुटतात. कोरोनाच्या काळी आपण सगळे एक झालो, पण कोरोनानंतर पुन्हा लगेच फुटलो. आपल्या मराठी माणसाला थोडासा एक शाप आहे, फुटण्याचा शाप आहे. आणि असंच झालं. आपल्यातलेच काही माणसं फुटले असतील, काय झालं असेल. आणि आपल्या संभाजी महाराजांना पकडलं. संभाजी महाराजांना पकडल्यानंतर आता आल्यानंतर औरंगजेब खुश झाला. याला आता काम झालं, मराठे संपले. संभाजी महाराजांना आपल्या सर्वांना माहीत आहे, या व्यासपीठावर इतकं दुःखदायक वर्णन करणं बरोबर नाही. खूप दुःख असे त्यांना म्हणजे अमानवीय कृत्य औरंगजेबाने केलं. आणि त्यांना हाल करून गुढीपाडव्याच्या दिवशी, आपला सण आहे गुढीपाडवा, गुढीपाडव्याला आपल्या माणसाला त्रास व्हावा म्हणून त्यांना आदल्या दिवशी मारलं. केवळ आपल्या माणसाला त्रास व्हावा. आणि खूप हाल केले, नख काढले, जीभ काढली, डोळ्यात सळ्या काढल्या. म्हणजे हे विचार न करण्यासारखं आहे आणि या व्यासपीठावर न बोलण्यासारखं आहे. परंतु धर्मवीर संभाजी महाराजांचं कार्य जर आपण बघितलं
देश देव आणि धर्मापायी प्राण घेतलं हाती. खरंच आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी जर बलिदान केलं नसतं तर धर्माचं रक्षण कसं झालं असतं आणि पारायण कसे झाले असते आणि गळ्यात माळा कशा राहिल्या असत्या आणि मारुती मंदिरात मारुती कसा राहिला असता. सहजासहजी आपल्या हातात धर्म आलेला नाही आहे. हाच उद्देश आहे आणि यासाठीच भगवान श्रीकृष्ण काय सांगताय अर्जुनाला, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मनः परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताय धर्मसंस्थापनां संभवामि. तुम्ही मला ही ओळी श्लोक घेतलाय आणि काय सांगताय, वेगळंच सांगताय. वेगळं नाही आहे, श्लोकाला धरूनच आहे. कारण माऊली तुकाराम, संत नामदेव महाराज, गोरोबा काका, संत सेना महाराज, सावतामाळी, नरहरी सोनार हे सगळे संत काय आहेत, धर्मरक्षणा करता आलेले अवतारच आहेत. तर छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज धर्मरक्षणा करता आले म्हणून त्या श्लोकाचा आधार इथं आहे. आणि परित्राणाय साधूना म्हणजे साधूंचं रक्षण करणारा, चांगल्या विचाराचं रक्षण करणारा अशा या धर्मवीर संभाजी महाराजांचं आपण आज स्मरण करण्याचं गरज आहे. आज त्यांना मी अभिवादन करतो, धर्मवीर संभाजी महाराजांना, की महाराज आम्ही तुमचं बलिदान विसरलेलं नाही. जोवर या महाराष्ट्रामध्ये मराठी माती आहे तोपर्यंत धर्मवीर संभाजी महाराजांचं बलिदान कधीच विसरलं जाणार नाही. ज्या ज्या वेळी आपल्याला दुःख येतं त्या त्यावेळी आठवायचं धर्मवीर संभाजी महाराजांवर किती दुःख आलं. ज्या ज्या वेळी आपल्यावर दुःख येतं त्यावेळी आठवायचं धर्मवीर संभाजी महाराजांना किती दुःख होतं. एवढं तर दुःख आपलं नाही. आपली तुलना कुणाशी करायची, ज्या ज्यावेळी आपल्या दुःखाचे प्रसंग येतात त्या त्यावेळी आपल्या राजाची तुलना करायची. धर्मवीर संभाजी महाराजांना किती दुःख झालं, त्या तुलनेत आपलं दुःख किती आहे. 40 दिवस बिना अन्न पाण्याचं एक एक अवयव छाटत जाणं इतकं सोपं आहे. आणि कशासाठी, सत्तेसाठी, संपत्तीसाठी नाही. कशासाठी, धर्मासाठी, देशासाठी, देवासाठी, स्वराज्यासाठी जाणं. तर धर्मवीर संभाजी महाराजांच्या नंतर मग औरंगजेब अजूनच खुश झाला. शिवाजी महाराजांचं युद्ध केलं, संभाजी महाराजांशी युद्ध केलं. आता औरंगजेब इतका आनंदित झाला की त्याच्या अंगाला पारावर राहिला की आता मला मराठी संपली, आता लढायला कोण, आता लढायला कोण आहे. परंतु संभाजी महाराजांच्या हत्येनंतर राजाराम महाराज, छत्रपती शाहू महाराजांचे दुसरे बंधू राजाराम महाराज, संभाजी महाराजांचे दुसरे बंधू राजाराम महाराज, आता त्यानं काय केलं, औरंगजेब इतका नीच होता की संभाजी महाराजांच्या पत्नी आणि मुलाला म्हणजे सईबाला आणि शाहूला सुद्धा तुरुंगात टाकला. इतका नीच होता. रायगडावरून आणलं आणि तुरुंगात टाकलं. परंतु सुदैवानं, मराठ्यांच्या सुदैवानं राजाराम पळून गेले आणि ते कुठं गेले, तामिळनाडूमध्ये जिंजेमध्ये गेले ते आणि त्यामुळं स्वराज्य राहिलं. पण दुर्दैव काय मराठ्याचे पाठ सोडत नव्हतं. 1-2 वर्ष झालं असतील राजाराम महाराज गेले. पुन्हा औरंगजेब खुश झाला. आता काय करतो, आता स्वराज्यात पुरुषच राहिला नाही. संभाजी महाराज गेले, राजाराम महाराज गेले. आता कोण लढणार. अरे पण त्या औरंगजेबाला माहित होतं का मराठ्यांच्या स्त्रिया सुद्धा पुरुष एवढंच तलवारी चालू शकतात. मराठ्याच्या स्त्रिया सुद्धा कुठं कमी आहेत. त्याला माहित नव्हतं. त्याला वाटलं पुरुषच लढतायत. औरंगजेबाला वाटलं काय पुरुषच लढू शकतायत. परंतु राजाराम महाराजांची पत्नी महाराणी ताराराणीनं हातात तलवार घेतली आणि त्या औरंगजेबाला आव्हान दिलं. अखंड हिंदुस्थानचा बादशाह एखादा महिलेपुढे मागात पडला. महाराणी ताराराणीनं हातात तलवार घेतली आणि ताराराणीनं पुन्हा त्यांना कोण बरोबर आलं, धाण्याचे जाधव, संताजी घोरपडे ही सगळी टीम झाली मराठ्याची. आणि संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला असं वाटलं की आता मराठ्यामध्ये एकी राहणार नाही. पण त्याला काय माहीत होतं, धर्मवीर संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठी मातीतील गवताला सुद्धा पाते फुटले, गवताला तलवारी फुटला. म्हणजे
लहानातल्या लहान मुलांसुद्धा हातात तलवार घेतली. आणि ते एक क्षण असा होता की त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्राचा मराठा माणूस, मराठा समाज एक झाला आणि औरंगजेबाचा बदला घेण्यासाठी प्रत्येक जण तडफडत होता. आणि त्यावेळी धनाजी जाधव, संताजी घोरपडे ह्या वीरांनी पुन्हा औरंगजेबाशी लढा दिला. अरे तो किती का चिवट असे ना, पण आम्ही सुद्धा तेवढेच चिवट आहोत. एवढा चिवटपणा भारतातल्या कुठल्याही घराण्याने दाखवलेला नाही. बघा तुम्ही, छत्रपती शिवाजी महाराजांपासून संघर्ष सुरू झालेला महाराणी ताराराणीपर्यंत आलेला. ज्यावेळी स्वराज्यामध्ये राजा नसताना सुद्धा ताराराणीने आपल्या मुलाला दत्तक, म्हणजे लहान मुलगा स्वतः राज्य चालवला. म्हणजे महिलांनी सुद्धा मराठ्यांच्या राज्य हातात घेतलेला. आणि महाराणी ताराराणीने सुद्धा औरंगजेबाला शह दिला. पण औरंगजेब काय शेवटपर्यंत हे मराठ्यांना काय जिंकू शकला नाही. आणि हा आलमगीर औरंगजेब वयाच्या 88 वर्षी रडत रडत, दुःखी होत आपल्या मराठी मातीतच गाडला गेला. आणि त्यावेळी मराठी मुलकाचा मुक्त झाला. एवढा संघर्ष एका व्यक्तीबरोबर, एका सत्तेबरोबर, एका पिढीनं केलेला आहे. आणि त्यामुळं धर्म राहिलेला आहे. औरंगजेब नावाचं ग्रहण महाराष्ट्राला लागलेला असताना हा संपूर्ण एवढा मोठा इतिहास आपल्या पुढं दिलेला आहे. काय झालं असतं? पण तुम्ही मला महाराष्ट्रातच केलं का? पण काय झालं? औरंगजेब 27 वर्ष महाराष्ट्रात अडकल्यामुळं उत्तर भारताचे हिंदू होते, हिंदू राजे होते, ते हिंदू राजे मोकळे झाले आणि त्यांना राज्य करायला संधी मिळाली. मग पंजाबमध्ये शिखांनी राज्य केलं, तिकडं स्वतःचे राज्य तयार केले. हे खिळखिळ झालं ना. हे 27 वर्ष म्हणजे नुसतं महाराष्ट्रातच कल्याण झालं नाही, तर संपूर्ण भारतात हिंदूंचं राज्य निर्माण होऊ शकतं. पण शेवटपर्यंत औरंगजेबाला काय सत्ता काय मिळाली नाही. आणि या मराठी मुलकामध्येच, मराठी मातीमध्येच हा आलमगीर हिंदुस्थानचा बादशाह गाडला गेला. रडत रडत, दुःखी होत गाडला गेला. आज त्याच्या समाजाला बदली झाली. आयुष्यात कर्म करा. आज सगळी सत्ता असताना काय मराठ्याच्या मागं पडायची गरज होती का? अख्खा हिंदुस्थान तुझा होता, पण त्याला काय लागलं होतं वेळ? मराठा संपवायला लागलं होतं वेळ. बस आता मराठा तर राहिला, तो आयुष्यात पुन्हा गावाला गेला नाही. आपल्या उत्तर भारतात कधीच गेला नाही. तो आयुष्यात जिंदगीत उत्तर भारतात गेला नाही. मराठ्याने त्याला इथंच संपवलं. आज सांगण्याचं कारण का? या धर्मवीर संभाजी महाराजांची आज जयंती. आणि मग काय झालं? आलमगीर औरंगजेबच्या मृत्यूनंतर 8 ते 9 वर्षातच मुघल साम्राज्य संपलं. साम्राज्य संपलं आणि तिथं कोणाचा झेंडा लागला? जे राज्य औरंगजेबाचं होतं, अफगाणिस्तान पासून ब्रह्मदेशापर्यंत, त्या संपूर्ण औरंगजेबाच्या राज्यावर राज्य कुणी मिळवलं? कुणी मिळवलं असेल? मराठ्यांनी राज्य मिळवलं. पुन्हा आटकेपार झेंडा रावला. त्या आटकेपार झेंडा रावण्याच्या अगोदर या सर्वांचं बलिदान. औरंगजेब ज्यावेळी गेला त्यावेळी 7 ते 9 वर्षातच सगळी सत्ता मराठ्यांनी ताब्यात घेतली. आणि दिल्लीचं सरकार कोण चालू होतं? आता पाकिस्तान, अफगाणिस्तान, इकडं भारत, ब्रह्मदेश, हा सगळं मराठी चालवायचे. आणि संपूर्ण भारताची भाषा मराठी होती. राज्यव्यवहार मराठीत होता. सैन्याचे अधिकारी मराठी होते. मराठ्यांचा सुवर्ण काळ होता. आणि हा सुवर्ण काळ निर्माण करण्यासाठी यांचं बलिदान. म्हणजे खूप मोठा आज भारतात जर बघितलं तर मराठ्यांचा इतिहास आपण समजून घेणं गरजेचं आहे. मुलांना सांगणं गरजेचं आहे की आपण कोण आहोत, आपली माती काय आहे, आपल्या मातीनं किती वीराला जन्म दिलेला आहे, हे आपण सांगणं गरजेचं आहे. तर अशा रीतीने हा संपूर्ण इतिहास आपण या ठिकाणी सांगितलेला आहे. वारकरी संप्रदाय अत्यंत पवित्र संप्रदाय, ज्यांनी अनेक कामं केली. आता आपण उत्तरार्धामध्ये थोडा वेळ राहिला आहे, तेवढ्यात वारकरी संप्रदायाचं या समाजासाठी केलेलं कार्य काय आहे? तर पहिलं कार्य आहे समानता. आम्ही सगळे एक आहोत. ज्याप्रमाणे ही लाईट आहे, माईकवर लाईट चाललेली आहे, त्या विजेत पण लाईट आहे, आणि पंखा पण चालला असेल तिथं पण लाईट असते, जनरेटरला पण लाईट आहे, सगळीकडं लाईट आहे.
प्रत्येकाचं काम वेगळं आहे. या माईकचं काम आहे तुमच्यापर्यंत आवाज पोचवणं, पंख्याचं काम आहे हवा देणं, कुठं मिक्सर चालला असतं. पण सगळं चालत असताना लाईट वेगळी आहे का? ह्या यंत्राची लाईट आणि बल्बची लाईट वेगळी आहे का? त्या बल्बची लाईट आणि ह्याची लाईट वेगळी आहे का? बल्बची लाईट ही एकच लाईट आहे. तसं आपल्या सर्वांचे आत्मे ही एकाच सर्किटला आहे. त्याच सर्किटवरनं करंट आपल्या सगळ्यांच्यात येतो. फक्त काय आहे, प्रत्येकाचं काम वेगळं आहे. ह्या माईकनं माईकचं काम करायचं, दुसऱ्यापर्यंत आवाज पोचवायचा, त्या लाईटनं लाईटचं काम करायचं. पण आतला धागा एक आहे, आतला करंट एक आहे. आपण सगळे एक आहोत आणि हे आपण कुठंतरी विसरतोय. आणि हा एकीचा धागा आपल्या वारकरी संप्रदायाने पहिलं. दुसरं साधी राहणी. वारकरी संप्रदायाला सांगितलेलं आहे की ऋण काढून सहन करू नका, कर्ज काढू नका, कर्ज काढू नका. साधं राहा, आनंदी जीवन जगा, साधं राहा, भजनात जा, साधे राहणे आणि निर्व्यसनी राहा. निर्व्यसनी राहा. जर आपण निर्व्यसनी राहिलो तर आपल्याला कधीच काही कमी पडत नाही. समाज निर्व्यसनी जर मानला तर आहे पैसे भरपूर झाले. निर्व्यसनीपणा म्हणजे कुठलंही व्यसन नसावं. संप्रदायाची शिकवण आहे की निर्व्यसनी राहा, साधं राहा, सदाचारी राहा. आचार शुद्ध, विचार शुद्ध, आचरण शुद्ध, विचार शुद्ध. आपलं आचरण सुद्धा चांगलं असावं. आणि भजन, संगीत हा सुद्धा आपल्या जीवनाचा भाग आहे. असा एक सर्वे करण्यात आला की जे भजनात, कीर्तनात, संप्रदायात जातात त्यांना अटॅक कमी होतो. म्हणजे अटॅकचं प्रमाण जर बघितलं, जे भजन कीर्तन मंडपात येत असतात त्यांना अटॅकचं प्रमाण एखाद्याला येत असेल अपवादी, परंतु प्रमाण कमी आहे. जे भजनात आहेत, म्हातारपणी जे भजनात आहेत, पारायणात आहेत, सामाजिक कार्यात आहेत, त्यांना अटॅक येण्याचं प्रमाण कमी आहे. ज्यांना कुठलंच मिळत नाही त्यांना अटॅक येण्याचं प्रमाण जास्त आहे. निदान लोकांसाठी जाऊ द्या, आपल्या तब्येतीसाठी तरी आपण कुठली तरी कला, पेटी असेल, तबला असेल, नाही काय जमलं तर विणा तरी हातात घेऊ शकतो आपण. काही नाही जमलं विणा हातात घेऊ शकतो. काय नाही जमलं कीर्तन बसू तरी शकतो. बसायला तर काय, प्रवचन ऐकायला येतो, जे ज्ञानेश्वरी वाचायला. म्हणजे हा असा 7 दिवसाचा संपूर्ण कार्यक्रम ही एक एनर्जी आहे. जसं झोपल्यानंतर अशी एनर्जी येते, तसं 8 दिवसाचा पारायण ज्यांनी मनापासून केला त्याला खरोखर वर्षभराची ताकद मिळते, वर्षभराची शक्ती मिळते. आणि माऊलीचा आशीर्वाद तर आहेच आहे. कारण काय, मेन करंट कुठं आहे, वर आहे का नाही. खटका पडला काय होतं, आपल्याला प्रत्येकाला एक मीटर दिलेला आहे, प्रत्येकाचा मीटर वेगळा आहे. इथं कसं आहे, आपलं बिल आपापलं फाडायचं. माझा मीटर वेगळा, तुमचा मीटर वेगळा, मीटर. परमेश्वराचं मनात आलं, यमदेवाला सांगितलं, अरे ह्याचा खटका पाड, खटका पाडला, करंट गेला, तो म्हणजे प्रत्येकाचा मीटर वेगळा. आणि शेवट 4 मिनिटात शेवटच्या सणाला आलेलो आपण की हे सगळं करत असताना परमेश्वराच्या दारात आपल्या प्रत्येकाला जायचं आहे. पण परमेश्वराच्या दारात जात असताना परमेश्वराचा दारचा टप्पा कुठून जातो, परमेश्वराचा स्टॉप कुठं आहे, तर आपल्या गावची स्मशानभूमी. माणूस कुठं बी जाऊ द्या, निढळचा माणूस कुठं जाणार आहे, गावातली आत्तापर्यंत जेवढी माणसं आहेत आणि इथून पुढे येणारी माणसं, शेवटचा स्टॉप कुठं आहे, परमेश्वर दारात जायचं असेल तर तिथून आपल्याला वर जायचं आहे. म्हणून तुम्ही आपण कुठेही जाऊ द्या, गावाशिवाय सतनगत. म्हणून आपलं गावावर प्रेम आहे का, गाव आहे शेवटी, गावातलीच माणसं येतात आपल्या बरोबर, परक्या माणसं येत नाही, नातेवाईक गावातली माणसं. आणि आपल्याला कुठं, तुम्ही आता परमेश्वराच्या दारात चाललाय, तुम्हाला आता त्या तुमच्या मुक्कामावर एस टी स्टँडवरून पोचून येतो, एस टी स्टँडवरून पोचवायला सगळी जनता जाते आणि तिथून मग प्रवास आपला कुठं होतो आणि एकट्यालाच जायचं असतं प्रवास. म्हणून गाव महत्त्वाचं आहे. गाव आहे म्हणून संस्कृती आहे, गाव आहे म्हणून प्रेम आहे, आणि गाव आहे म्हणून आपण कुटुंबासारखं राहतो. म्हणून एकमेकाला विचारतो, कोण आजारी असलं तर विचारतो. शहरात कोण विचारत नाही कोणाला. ते मेला एखादा कुठला तरी त्याला वास आल्यावर कळलं, एक हिरो मेला, आता मध्येची घटना आहे, हिरो मेला, पलीकडचं खुली होती त्याची अपार्टमेंटमध्ये, तरी यांना 4 दिवस कळलं होतं. आणि त्याचा ज्यावेळी वास आला ना, करोडपती होता तो, त्यावेळी कळलं की हिरो मेला. आपल्यात होईल का गावाकडं असं, 1 दिवस दिसला नाही तर लगेच विचारतात कुठं गेला.
म्हणजे गाव आहे, गावची संस्कृती आहे आणि गाव आहे म्हणून आपण सुखी आहोत. गावात असू द्या, ही गावाची माणसं आहेत म्हणून आपण सुखी आहे. म्हणून म्हातारपणी तर गावात राहण्यासारखं सुख नाही. शहरातील माणसं अत्यंत कंटाळत म्हातारपणी, मग गावासारखं सुख नाही. म्हणून ज्या ज्यावेळी निढळमध्ये एखादं काम करायची, एखादं गोष्ट करायची ज्यावेळी वेळ येते त्यावेळी प्रत्येकाला आनंद होतो. प्रत्येक माणसाला, म्हणजे प्रत्येकाला आपलं गाव प्रिय आहे. कितीही मोठा माणूस नाही, ज्या त्या गावाला जे ते गाव प्रिय आहे. माझा जन्म निढळमध्ये झाला, माझी माती निढळची आहे, मी जाणार सुद्धा निढळ आहे आणि मला सोडायला सुद्धा निढळचीच माणसं येणार आहे. मग माझं प्रेम निढळसाठी जर एखादी गोष्ट केली तर मी का उपकार केला का? आपण ज्यावेळी आपल्या गावासाठी काम करतो तर गाव उपकार करत नाही. आईनं मुलाला सांभाळलं, आईबापानं, मुला उपकार केला का? ते कर्तव्य आहे मुलाचं. मुलांना आईबापाला सांभाळलं आईवडिलाचं कर्तव्य आहे. आपण गावासाठी काहीतरी करणं आपलं कर्तव्य आहे. आपण उपकार करत नाही गावावर, कुणासाठी काही करत नाही. कारण ज्या मातीने आपल्याला जन्म दिलेला आहे, ह्या मातीसाठी ह्या लोकांनी बलिदान दिलं आहे आणि ह्या मातीतून ज्यावेळी एक दाणा ज्यावेळी जमिनीत पुरला तो त्यावेळी असंख्य दाणे उगवत असतात. तर असो, आज या ठिकाणी मला जवळपास 1 तास झाला बोलण्याची संधी दिली, प्रवचनाची संधी दिली. आपल्या या पारायण सप्ताहाचे आदरणीय गुरुजी असतील, तात्या असतील, अशा सर्वांनी संधी दिली. आणि गावात बोलण्यात एक मजा वेगळी असते, आनंद वेगळा असतो. कारण कितीही केलं तर आपलं गावावर प्रचंड प्रेम आहे आणि गाव ते गावच. आणि आम्हाला नेहमी प्रोत्साहन, अगदी गुरुजींचं तर नेहमी प्रोत्साहन असतं की करा, काहीतरी करा. त्यांचं धन्यवाद आणि संपूर्ण गावकऱ्यांचं धन्यवाद. आज ही संधी मला मिळाली. आणि शेवटचा श्लोक म्हणतो, त्यानंतर पसायदान म्हणतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवत भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मनं सुजायते परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनाय संभवामि युगे युगे. आता विश्वात्मके देवी येणे वाजते तुषारी दोषोन्मद्याने प्रसाददाने जे फळांचे व्यंकटेश सांडो दयाचे कर्मगती वाढो भूता परस्परे पडो मित्र जवांचे दुरिदांचे मित्र जाऊ विश्वधर्म सूर्य पावो योजे वांचन केला हो प्राणी जात वर्षद सकळ मंगळी ईश्वर निष्ठांचे मांदे आळी अनवध मंडळी भेट तयार होता चला गणपतुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे आनंद पियुषांचे चंद्रमे जे लांछन मार्तंड जे तापीन हे सर्व सदा सज्जन स्वयरूप किंबहुना सर्व सुखी पूर्ण होती लोकी भजी जो आदि कृती अखंडित आणि ग्रंथो जीवे विशेष लोके दृष्टादृष्ट विजय होवावे जे हे तमणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान कसा हो हे ने वरे ज्ञानदेव सुखिया झाला हे ने वरे ज्ञानदेव सुखिया झाला हे ने वरे ज्ञानदेव सुखिया पुंडलिकामृते हरिहर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय और ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय हर 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 जय भवानी जय भवानी जय भवानी. धन्यवाद. अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सन 2024 वर्ष 49 या निढळमध्ये अखंड हरिनाम सप्ताह होतोय. या नारदाच्या गादीवरती अनेक समाज प्रबोधनकार, अनेक उत्कृष्ट असे कीर्तनकार वक्ते या नारदाच्या
वार मंगळवार सप्ताहाचा पहिला दिवस सप्ताह 7 दिवसाचा सप्ताह. सप्ताह याचा अर्थ आहे सह आपत्व जोडणारा सप्ताह. तुमचं आमचं या प्रवचनकाराचं कीर्तनकाराचं अनेक प्रबोधन करणारी मंडळी गायक असोत, वाद्यवृंद असो, या सर्वांचा एक ऋणानुबंध जोडणारा 7 दिवसाचा कार्यक्रम म्हणजे सप्ताह. आणि या सर्वांच्या माध्यमातून एक श्रृंखला साखळी जोडण्याचं काम, आध्यात्मिक क्षेत्राशी ऋणानुबंध जोडण्याचं काम हा सप्ताह करत असतो. आजची प्रवचन सेवा साराभागप्रमाणे पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी मी दरवर्षी आमच्यावर अपार प्रेम करणारं कुटुंब जे आहे गोरख समाज आणि ब्राह्मण समाज यांचं अतूट नातं असतं. गोरख मंदिरामध्ये सेवा पूजा अर्चा करतो आणि त्याच मंदिरामध्ये अभिषेकाचा कार्यक्रम असतो किंवा कुठलाही प्रबोधनात्मक कार्यक्रम असतो, त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणारा दुसरा घटक म्हणजे ब्राह्मण समाज. आणि म्हणून या ऋणानुबंधाच्या माध्यमातून हरिभक्तकार आहे विलास महाराज कुलकर्णी असं म्हटलं जातं की आपण या ह्याचा जो असे जागता धन्य माता पिता तयार, अशा माता पित्याच्या पोटी जन्म घेऊन हे परम भाग्य लागतं. त्याने ज्या माता पित्याच्या पोटी जन्म घेतला खरंच त्या आईवडील अतिशय धन्य. जरी दुराचारी तो सर्वोत्तमाच्या अवधारी करी जैसा गुणाला महापुरी न मरतो निघाला. एखादा माणूस आपलं कर्म करत असताना शेवटच्या क्षणाला चांगलं कर्म करतो आणि त्या कर्माच्या माध्यमातून तो चांगला होतो, तरी सुद्धा तो आधी जरी दुराचारी आधी माझ्यापुढे अगोदर दुराचारी होता, तो आधी जरी दुराचारी तो सर्वोत्तमचे आव्हान या जगामध्ये तो सर्वोत्तम झाला. कुणामुळं प्रभू रामचंद्राच्या नामस्मरणामुळे तो आधी जरी दुराचारी तो सर्वोत्तमचे अवधारी जैसा बुडाला महापुरी न मरतो निघाला. मग पापाच्या महासागरामध्ये एवढा बुडालेला असताना सुद्धा जगामध्ये त्याची ख्याती झाली. राम जन्माला येण्यापूर्वी 5,000 वर्ष अगोदर रामायण लिहिण्याचं भाग्य त्याला लाभलं प्रभू रामाच्या नामस्मरणानं. तर अशा प्रकारचं द्रष्टांत जे ते बोलत मी त्याचे प्रवचन करेल. अतिशय सुंदर असं दृष्टांताच्या माध्यमातून त्यानं प्रबोधन तुमच्यापर्यंत ज्यांच्या कानावरती पडलं त्याने ऐकलं हे भाग्यवान आहे. आणि जे बाहेर बसून ऐकतात ते सुद्धा भाग्यवान आहेत आणि जे घरी बसून ऐकतात ते तर अतिशय भाग्यवान आहेत. तर अशा पद्धतीनं त्या प्रबोधनाच्या माध्यमातून खूप विलास
सुंदर अशी सेवा तुम्ही आम्ही जिवंत आहे तोपर्यंत करत राहा. मरणार नाही पण 25 वर्ष पण 25-30 वर्ष अजूनही या समाजाला प्रबोधन करण्याचं काम आपण आपल्या या समाजसेवेच्या माध्यमातून करूया. आणि सुंदर असा अखंड हरिनाम करतात 49 वर्ष पार पडते. पहिल्या दिवसाची सेवा आज या ठिकाणी होते, त्याची प्रवचन सेवा सुंदर झाली. मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने तुला अनेक धन्यवाद देतो. तुझी या क्षेत्रामध्ये उत्तर अधिक प्रगती होत जावं आणि एक उत्कृष्ट समाज प्रबोधनकार व्हावं ही माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो. सांगतो यानंतर आपल्याकडं विश्वासदादा आहे. गेले 30-35 वर्ष या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची सेवा पावती संकलन असलेल्या कीर्तनकाराच्या बसून त्यांना जे काय लागतं ते देण्याचं काम, आरती होईपर्यंत जागण्याचं काम, भजन होईपर्यंत जागण्याचं काम आमचे विश्वासदादा करतात. त्यांच्या हस्ते विलासला श्रीफळ आणि मागणी करून त्याचं या ठिकाणी आपण ऋण व्यक्त करूया अशी विश्वासदादाला मी विनंती करतो. यानंतर हरिपाठ होईल. हरिपाठाला सर्वजण ही फक्त याची घडी घालून ठेवा आणि सूत्राची इकडे आढळून टाका. त्यांची कीर्तन सेवा आहे ते हरिभक्त पारायण पांडुरंगजी महाराज शेळके बावडा इंदापूर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अतिशय सुंदर असं समाज प्रबोधन करणारं व्यक्तिमत्व इंदापूर तालुक्यातून या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे. त्यांच्या कीर्तनाला सर्व ग्रामस्थांनी अगदी भरभरून अशी उपस्थिती या ठिकाणी लावले. 7 दिवस आहेत. 7 दिवसामध्ये आपल्या कानावरती जे काही चांगलं पडेल ते घेण्याचा आपण प्रयत्न करूया. त्याचप्रमाणे मृदंगाचार्य, गायनाचार्य आणि कीर्तन साथ करणारी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत. आपण सर्व भजन मंडळातील सभासद, निवड स्थानिक भजन मंडळामध्ये असणारे सर्व सभासद, सर्व महिला वर्ग आपण सर्वांनी हरिपाठामध्ये सहभागी होऊया आणि सुंदर असा हरिपाठ यानंतर 1 तासाचा हरिपाठ ज्यांची कीर्तन सेवा आहे त्यांचं सौजन्य म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे ते आमचे हरिभक्त पारायण राजकुमार आनंदराव पहाणे शेख यांच्या माध्यमातून आजची कीर्तन सेवा त्यांचं सौजन्य या कीर्तनकाराला आहे आणि त्यांनाही खूप खूप धन्यवाद. आणि आज संध्याकाळी सर्व संत मंडळी, सर्व कार्यकर्ते मंडळी यांना भोजन व्यवस्था ज्यांच्याकडे आहे ते आमचे परम मित्र श्री यशवंत पुंडलिक जाधव यांच्याकडे सर्व संत मंडळी, कार्यकर्ता मंडळी आणि पाहुणे वारकरी मंडळी यांना भोजनाची व्यवस्था संध्याकाळी 8 वाजता आहे. त्याच ठिकाणी सर्वजण कार्यकर्त्यांनी आमचे सर्व वारकरी पाहुणे मंडळी भोजनासाठी त्या ठिकाणी जातात. त्यांनाही आपल्या माऊलीच्या वतीने अनेक अनेक धन्यवाद. तिथंच बाहेर असू दे विशाल. सर्व ग्रामस्थांना विनंती आहे. 7 दिवसाचा हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. या सप्त्यामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी या आध्यात्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होतो. आपण